कर्तृत्ववान होण्यासाठी कोण्या राजाच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो असं नाही. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही कर्तृत्व गाजवता येतं. अमूल द टेस्ट ऑफ इंडिया ही जाहिरात टीव्हीवर बघायला कोणाला आवडत नाही. भरपूर दूध, दही, लोणी, तूप आणि श्रीखंड, अनेक मुलामुलींचे आणि मोठ्यांचे आनंदी आणि समाधानी चेहरे, कारण दुधामुळे आलेली समृद्धी. पण अमूल म्हणजे इतर अनेक जाहिरातींसारखा एक ब्रँड नाही, तर अमूल म्हणजे कितीतरी हातांचे कष्ट, लाखो कुटुंबांचं जगण्याचं साधन, सहकार क्षेत्रातला एक आदर्श प्रयोग, लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ, अनेक दशकांची यशोगाथा, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी पेरलेल्या बीजांचा वटवृक्ष. म्हणूनच डॉक्टर कुरियन आणि अमूल हे शब्द समानार्थी वाटावेत इतके एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. डॉक्टर कुरियन हे मूळचे केरळमधले. त्यांना शिक्षणासाठी भारत सरकारकडून खास शिष्यवृत्तीवर त्यांनी अमेरिकेतल्या मिशिगन या विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. ही पदवी मिळाल्यानंतर लगेचच त्यांना मोठी नोकरी मिळाली. युनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीत ही नोकरी होती. वरचा दर्जा, मोठा पगार अशी सारी सुख त्यांच्या समोर होती. परंतु सरकारकडून शिष्यवृत्ती घेताना एक अट मान्य केलेली होती की शिक्षण संपल्यानंतर शासकीय नोकरी करेन. त्यामुळे त्यांनी डेअरी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं आणि ते अमूलमध्ये दाखल झाले. ते अमूलमध्ये आले तेव्हा ते 33 वर्षाचे होते. वयानं लहान असले तरी अनेक व्यावसायिक कौशल्य त्यांच्या अंगी होती. व्यावसायिक व्यवस्थापनात ते कुशल होते. बुद्धिमान तर ते होतेच, पण महत्वाकांक्षीही होते. विशेष म्हणजे एखादी गोष्ट सर्वांनी मिळून करण्यात जे संघटन कौशल्य लागतं ते कौशल्य त्यांच्याकडे होतं. खेडा दूध संघ ही संघटना भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून सुरू झालेली होती. या संघटनेची स्थापना झाली तो दिवस होता 4 जानेवारी 1946. त्या काळात गुजरात आणि देशाच्या इतर भागात दुधाचे व्यापारी आणि दलाल एकत्र येऊन दूध उत्पादकांची पिळवणूक करत होते. शेतकरी या प्रकारानं हवालदिल झाले होते. त्यांना योग्य भाव मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःची संघटना उभारावी अशी वल्लभभाई पटेल यांची इच्छा होती. त्यानुसार त्रिभुवनदास पटेल यांनी खेडा दूध सहकारी संघटनेच्या स्थापनेचं काम केलं. गुजरातमधला आणंद, बोरसाद, नडियाड, पेटलाद हे 4 तालुके चरोत्तर या नावानं ओळखले जातात. खेडा आणि चरोत्तर हा भाग पूर्वीपासूनच पशुधनासाठी प्रसिद्ध आहे. या भागातून भरपूर दूध पुरवठा होत असतो. या प्रदेशात नैसर्गिकरित्या सुपीक जमीन आणि चराऊ कुरण आहेत. त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना नेहमीच होतो. त्यामुळे दुधाचा पुरवठा हा प्रश्न त्यांच्यासमोर कधी नव्हताच. प्रश्न होता तो दुधाच्या वितरणाचा, त्याच्या विक्री व्यवस्थेचा. केवळ या एकाच कारणामुळे हा व्यवसाय तोट्यात चालला होता. खेडा दूध सहकारी संस्थेच्या स्थापनेनंतर हे प्रश्न सुटतील असं वाटत होतं. हे पाऊल उचलण्याचं मुख्य कारण असं की दूध उत्पादकांच्या एकीचं बळ दिसलं तर शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दूध वितरकांवर दबाव टाकता येईल. या एकीमुळे इतरही काही प्रश्नावर योग्य पद्धतीनं मार्ग काढता येईल. संस्थेचे नेतृत्व त्रिभुवनदास पटेल यांच्याकडे होतं. ते गांधी विचारांचे होते. शेतकऱ्यांचं भलं व्हावं हा एकच उद्देश त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांच्या पाठीमागे होता. त्यांनी वर्षभरातच भरीव काम केलं. त्यांनी चरोत्तर भागात 5 प्राथमिक दूध सहकारी संस्था स्थापन केल्या. 70 संस्थात्मक सदस्य जोडले. 5 प्राथमिक संस्थांचा एक संघ स्थापन केला. या संघाची खेडा सहकारी दूध उत्पादक संघ या नावानं नोंदणी करण्यात आली. हा दिवस होता 14 डिसेंबर 1946. हा संघ स्थापन झाल्यामुळे 2 फायदे असे झाले की शेतकऱ्यांची एकजूट झाल्यामुळे आपली शक्ती वाढली आहे असं त्यांच्या लक्षात आलं. दुसरा महत्त्वाचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांची शक्ती वाढली आहे आणि आता त्यांना हवं तसं वाकवता येणार नाही हे दूध वितरकांना कळून चुकलं. एकूणात ही संस्था उभारणं फायदेशीर ठरलं. या संस्थेचं पहिलं यश असं की त्यांनी शासनाच्या बॉम्बे मिल्क स्कीमसाठी दूध पुरवायला सुरुवात केली. या स्कीमचं काम मिळायला बरीच मेहनत घ्यावी लागली. या स्कीमसाठी रोज 5000 लिटर दुधाचा पुरवठा व्हायचा. काही वेळा दूध जास्त निघायचं, विशेषतः हिवाळ्यात. अशा वेळेस या दुधाचं काय करायचं असा प्रश्न पडायचा. मग दुधाची भुकटी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यासाठी मोठ्या यंत्रांची आवश्यकता होती. नेमका याच टप्प्यावर डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा अमूलमध्ये प्रवेश झाला. शासकीय नोकरी करण्यासाठी का होईना कुरियन चरोत्तरपर्यंत येऊन धडकले आणि मग तिथलेच होऊन राहिले आणि अमूल ही कंपनी तिच्या नावासकट सर्वस्वीपणे यशस्वी करून दाखवली. खेडाचा हा दूध उत्पादक संघ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गाजू लागला. त्यामागे दृष्टी होती ती डॉक्टर कुरियन यांची. कुरियन यांनी आल्याबरोबर सर्व परिस्थितीचा नीट अभ्यास केला आणि त्यानंतर वेगानं कामं सुरू केली. 1955 साली संघटनेनं जी जमीन विकत घेतली होती त्या जागेवर 50 लाख रुपये खर्चून बटर आणि दूध पावडरचा प्लांट त्यांनी उभा केला. 1958 मध्ये या फॅक्टरीचा मोठा विस्तार केला आणि गोड घट्ट दूध म्हणजेच स्वीट कंडेन्स्ड मिल्क तयार करण्याचा विभाग सुरू केला. याच फॅक्टरीतून पुढे लहान मुलांसाठी खाद्यान्न बनवणं सुरू झालं. यालाच बेबी फूड असं म्हणतात. या बेबी फूडची सुरुवात केली लहान प्रमाणात, पण पुढे लवकरच 2,500 टन इतकं बेबी फूड वर्षाला तयार होऊ लागलं. अमूलनं लोकांच्या मनात विश्वासाचं एक स्थान तयार केलं. त्याचंच हे प्रतीक होतं. अमूलने याबरोबरच टाकलेलं पाऊल होतं चीज तयार करण्याचं. चीज करण्याचाही प्लांट सुरू केला. त्यालाही लवकरच यश मिळालं. अशा तऱ्हेनं अमूलनं एका पाठोपाठ एकचा धडाकाच लावला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्वच्या सर्व उत्पादनं कमालीची लोकप्रिय ठरली. यानंतर अमूल आता खऱ्या अर्थानं दूध उत्पादनाच्या क्षेत्रात जागतिक स्पर्धा करायला लागला. या स्पर्धेत त्यांनी अव्वल दर्जाही मिळवला. याचं ठळक उदाहरण म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, अमेरिका अशा विकसित देशांनाही जे जमलं नव्हतं ते अमूलनं करून दाखवलं. तोपर्यंत केवळ गाईच्याच दुधाची भुकटी करता यायची, पण अमूलने म्हशीच्या दुधाची भुकटी करून दाखवली. लहान मुलांसाठी उत्तम प्रतीचं खाद्यान्न ही देखील अमूलची देणगी आहे. दुधाचा महापूर ही संकल्पना अमूलने जन्माला घातली. भरपूर दूध उत्पादन व्हायचं असेल तर त्यासाठी गरज असते ती उत्तम पशुखाद्याची. यासाठी पशुखाद्य बनवण्याचा अद्ययावत कारखानाही अमूलने सुरू केला. याच दरम्यान 1962 साली चीन बरोबर युद्ध सुरू झालं. या काळात युद्धभूमीवर दूध पावडर आणि लोण्याची सैन्य दलाची मागणी होती. ही मागणी पूर्ण करणं हे अमूलसाठी मोठं आव्हान होतं, कारण हातात वेळ कमी होता. मागणी एवढा पुरवठा करण्याची क्षमता नव्हती. पण ही मागणी ठरल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी अमूलने दुधाची भुकटी करण्याचा एक नवीन प्लांट सुरू केला. त्यामुळे सर्व मागणी अगदी शिस्तशीरपणे आणि वेळेत पूर्ण झाली. यासारखी कितीतरी उदाहरणं सांगण्यासारखी आहेत. सतत विस्तार करत जाण्याचं तंत्र अमूलने स्वीकारलं आहे. त्यामुळेच अमूलची उलाढाल बघितली की आपल्याला चक्रावून जायला होतं. गुजरात राज्यामधल्या 12 जिल्ह्यातले 24 लाख शेतकरी हे प्राथमिक दूध उत्पादक सदस्य आहेत. एकूण 12,000 दूध सोसायट्या रोज सकाळ संध्याकाळ मिळून 57 लाख लिटर दूध संकलित करतात. 2004-05 या काळात त्यांनी वर्षभरात 2.08 अब्ज लिटर दूध संकलित केलं. या प्लांट मधली यंत्र रोज 74 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेची आहेत. अमूलकडे दररोज 511 मेट्रिक टन दुधाची भुकटी करणारी यंत्रणा असून 2,340 मेट्रिक टन पशुखाद्य ते तयार करतात. हा प्रचंड मोठा दूध व्यवहार त्यांच्याकडे रोजच्या रोज चालतो. आणि हे सगळं कशासाठी? तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी. आजही अमूलची बाजारपेठेत प्रगतीची घोडदौड चालूच आहे. नंबर 1 ची कंपनी असा तिचा सर्वत्र नावलौकिक आहे. मात्र ज्यांच्या खांद्यावर उभं राहून हे यश मिळतंय त्यांना शक्ती कशी देता येईल हे पाहण्याचं काम कुरियन यांनी प्रथमपासूनच केलं. हे अमूल आणि कुरियन यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच अमूल ही केवळ एक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणारी कंपनी नाही, तर ती एक ग्रामीण क्रांती आहे. या क्रांतीच्या यशाची ही एक वेगळीच कहाणी आहे. एखादी कंपनी जेव्हा यशस्वी होते तेव्हा फक्त कंपनीच्या मालकाची भरभराट होते, पण त्या कंपनीत काम करणारा जो कामगार असतो तो मात्र तसाच गरीब राहतो. कामगारांकडे कोणीच लक्ष देत नाही. जीवनमान उंचावण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. मात्र अमूलची उद्दिष्ट काही वेगळीच आहेत. मुळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या एकजुटीसाठी या संस्थेची सुरुवात झाली. ती उद्दिष्टे कुरियन यांनी नुसती अंमलातच आणली नाहीत, तर त्यांचं जीवनमान उंचावण्याचे सर्व प्रयत्न त्यांनी केले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. त्यांनी तयार केलेल्या या पद्धतीला आनंद पॅटर्न असं म्हटलं जातं. या सर्वाचं श्रेय कुरियन यांनी प्रत्येक कामाला जी शिस्त लावून दिली त्याला आहे, असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. इतकं अवाढव्य स्वरूपाचं हे काम अतिशय अचूक पद्धतीने कसं चालत असेल त्याचीही एक खूप चांगली व्यवस्था कुरियन यांनी आखून ठेवलेली आहे. गुजरातमधल्या 12 जिल्ह्यातल्या 12,000 दूध सोसायट्यांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी दूध संकलित केलं जातं. दूध केंद्रावर बहुतेक सर्व स्त्रियाच असतात. हिंदू, मुस्लिम, दलित, आदिवासी, ख्रिश्चन
अशा सर्व जाती धर्मातील स्त्रिया हे काम करतात. त्या आपापल्या वस्त्यांवरून दूध घेऊन आलेल्या असतात. त्यांची एक मोठी रांगच असते. प्रत्येकीजवळ एक पासबुक असतं. सोसायट्यांमधील तज्ज्ञ या दुधाची तपासणी करतात. दूध किती भरलं याचा आकडा मोठ्यांदा सांगितला जातो. त्याची नोंद पासबुकात आणि सोसायटीच्या खतावणीत केली जाते. दुसऱ्या एका खतावणीच्या आधारे आधी संकलित केलेल्या दुधाचा मोबदला त्या सभासदाला देते. मग दुधाच्या मोठमोठ्या बरण्या ट्रकनं आनंद आणि त्यांच्या इतर प्लांटकडे रवाना केल्या जातात. तिथे या दुधावर प्रक्रिया होते. ही झाली त्यांच्या दूध संकलनाची पद्धत. अशीच नेटकी आणि नेमकी व्यवस्था त्यांच्या सर्व प्लांट्सवर आहे आणि ती वितरणापर्यंत अतिशय शिस्तीने काम करत असते. मात्र एकदा उत्पादकांकडून दूध घेतलं आणि त्यांना त्यांच्या कामाचे पैसे दिले की विषय संपला असं त्यांचं धोरण नाही, तर या उत्पादकांच्या इतर गरजांकडेही त्यांनी लक्ष पुरवलं आहे. या सर्वांना आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी त्यांचे बचत गट उभे केले आहेत. बचत गट म्हणजे त्यांना मिळणाऱ्या पैशातून काही रक्कम त्यांनी उद्याच्या खर्चासाठी म्हणून काढून ठेवायची. अशा पद्धतीनं बचत करणाऱ्यांचे गट करायचे आणि त्यातून गरजेप्रमाणे ज्याला लागतील तसे पैसे मिळत जातील अशी योजना आहे. यामुळे होतं काय की एरवी या स्त्रियांकडे अडीअडचणीला पैसे नसतात, जास्त पैसे उभे करण्याची ताकद नसते. यासाठी मग कर्ज काढलं जातं आणि भरमसाठ व्याजानं ते फेडलं जातं. यातही सावकार पिळवणूक करण्याची संधी सोडत नाही. यापेक्षा बचत गट हा मार्ग केव्हाही सोयीचा आहे, स्वाभिमानाचा आहे. अशा बचत गटाच्या माध्यमातून हजारो लाखो ग्रामीण स्त्रियांच्या हातात आर्थिक शक्ती आल्याचं जाणवत आहे. यामुळे इथली स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे. अमूलने केलेली एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी कारखान्यांमध्ये वापरलं ते सर्व शेतकऱ्यांनाही देऊ केलं. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरण यामुळं दूध उत्पादकांना प्रगतीचा खरा मार्ग सापडला. मुख्य म्हणजे ही सर्व प्रगती झाली ती शेती सांभाळून करता येण्यासारख्या उद्योगातून. वास्तविक दुग्ध व्यवसाय हा शेतकरी जोडधंदा समजतात, परंतु अमूलच्या बाबतीत हा जोडधंदाच मुख्य धंदा बनून गेला. आता शेतकऱ्यांसाठी इतर कोणकोणत्या सोयीसुविधा केल्या तर अमूलच्या यशात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर दुभत्या जनावरांचा, गाई म्हशींचा. म्हणूनच अमूल पशुधनाची देखील खूप काळजी घेत असत. त्यांच्यासाठी पशुखाद्याचा कारखाना सुरू करणं हा त्यांच्या आरोग्याची देखभाल करणं हे संस्थेनं आपलं आद्य कर्तव्य मानलं. त्यामुळेच इथे जनावरांसाठी फिरत्या दवाखान्याची सोय केलेली आहे. त्या परिसरातील कुठलीही गाय किंवा बैल आजारी आहे हे समजलं की तास 2 तासाच्या अवधीत त्या जनावरांच्या दारात ही गाडी पोहोचलेली असते. लगेच उपचार सुरू होतात. अशा पद्धतीनं गायी गुरांची काळजी घेतली जाते. एखाद्या संस्थेनं एखाद्या परिसराचा कायापालट करायचा ठरवला तर काय घडू शकतं याचा आदर्श नमुना म्हणजे ही संस्था. संस्थेच्या माध्यमातून या भागातल्या 900 खेड्यांमधून स्वतंत्र रोजगार निर्माण झाले आहेत. त्यामुळं या खेड्यातल्या सभासदांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. एकदा आर्थिक स्थिती सुधारली की एकूण परिस्थिती सुधारण्याच्या शक्यता निर्माण होतात. हा तर नियमच आहे. आज परिस्थिती अशी आहे की या खेड्यातल्या प्रत्येक घरात 50% उत्पन्न कुठल्या ना कुठल्या प्रकारे दूध व्यवसायाशी जोडलेलं आहे. त्यामुळे अमूलमुळे या भागात भरपूर पैसा आला हे स्पष्टच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुधाची वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून या परिसरात सगळीकडे पक्के रस्ते तयार करून घेतले गेले आहेत. रस्त्याच्या या जाळ्याला दूध रस्ते असं गमतीशीर नाव देखील पडलं आहे. अमूलच्या एकूण कामाकडे बघितलं तर असं लक्षात येतं की त्यांनी देशात धवल क्रांती म्हणजेच दुधाची क्रांती होऊ शकते याचा आदर्श घालून दिला आणि इतर अनेकांना आपापल्या ठिकाणी अशाच प्रकारचं काम उभारण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच हा आनंद पॅटर्न गुजरातमधल्या प्रत्येक जिल्ह्यात राबवला गेला. या कामानं सरकारलाही कामाची दिशा दाखवून दिली. अमूलच्या सहकार्यानं डेअरी बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड या संस्था उभ्या राहिल्या आहेत. या संस्थांनी नंतर देशात दूधक्रांती घडवून आणण्याचा मोठा वाटा उचलला. या संस्थांना दिशा देण्याचं काम अर्थातच कुरियन यांच्याकडे होतं. त्यांच्या या अपूर्व कामगिरीचा गौरव म्हणून पद्मविभूषण व मॅग्सेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1946 साली खेडामध्ये सुरू झालेलं छोटंसं काम आज प्रचंड फोफावलं आहे. दुधाला योग्य भाव मिळाला एवढीच त्याची प्राथमिक अपेक्षा होती. पण कुरियन यांच्या दीर्घ पल्ल्याच्या दृष्टीमुळे अमूल हा प्रयोग न राहता एक प्रचंड उद्योग बनला. देशात आणि देशाबाहेर एक मोठा ब्रँड बनला. ही सर्व किमया घडून आणणारे कुरियन मात्र स्वतःला दूधवाला म्हणून घेतात. भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे सर्वसाधारण माणूस असं कुरियन यांचं म्हणणं. या शक्तीला ओळखलं आणि योग्य रीतीनं दिशा दिली तर यशाचे दिवस दिसू शकतात. हीच गोष्ट कुरियन